महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आई जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं आणि शिवबांना सांगितलं की तुला स्वराज्य स्थापन करायचं आहे. आणि आई जिजाऊ माँसाहेबांमुळेच शिवाजी महाराज घडले आणि शिवाजी महाराजांनी एक असं स्वराज्यामुळे आणि ती आई जिजाऊमुळे. आणि जर आपण आधुनिक भारताकडे जर आलो तर युवकांना प्रेरणास्थान म्हणून आपण स्वामी विवेकानंदांकडे पाहतो. स्वामी विवेकानंदांनी अद्वैत वेदांत आणि विज्ञान याची सांगड घातली आणि हे द्वैत नाही, हे एकच आहे. अशा पद्धतीनं त्यांनी वेदांताचे सिद्धांत आपल्यासमोर मांडले आणि मोठ्या प्रमाणात तरुणाईला त्यांनी प्रभावित केलं. स्वामी विवेकानंदांनी ज्यावेळेस शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये भाषण केलं आणि ते जे ऐतिहासिक भाषण आहे बाय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, आणि त्या भाषणानंतर त्या ठिकाणी जे काही लोक होते ते एकदम मंत्रमुग्ध झाले. एका महिलेला विचारलं, ती अमेरिकन महिला होती, की असं काय झालं, म्हणजे स्वामी विवेकानंदांनी काय केलं. ती म्हणाले मला माहिती नाही, पण आणि मला समजच नव्हती, इतकी मंत्रमुग्ध झाली. आणि स्वामी विवेकानंद हे ज्यावेळेस तिथे गेले होते ना त्यावेळी लोक त्यांच्याकडे अशा नजरेने पाहत होते की कोण भारतातला प्रतिनिधी आहे. एक भगवा कपडा कमरेला बांधला, एक भगवा कपडा खांद्यावर टाकला, एक भगवा कपडा डोक्याला बांधला, हा काय धर्माबद्दल सांगणार आहे. पण त्यांच्या त्या एका भाषणाने त्यानंतर संपूर्ण अमेरिका आणि युरोपमधल्या प्रत्येक देशामध्ये फ्रंट पेजवर वृत्तपत्राच्या किंवा त्यांचाच विचार आला आणि एका भाषणाने त्यांनी दिग्विजय मिळवला. आणि म्हणून ती जी प्रेरणा आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचं आहे की स्वामीजी काय होते, तर स्वामीजी ज्यावेळेस नॉर्थ अमेरिकेकडे चालले होते त्यावेळी जपानला जाणारे त्यांना जमशेदजी टाटा भेटले त्या जहाजावर. आणि त्यावेळेस त्यांनी जमशेदजी टाटांना विचारलं की तुम्ही पुढे चालला. ते असं म्हणाले की मी पोलादाची टेक्नॉलॉजी आणण्याकरता जपानला चाललो किंवा तिथे पोलाद फॅक्टरी लावायला जपानला चाललो, कुठेतरी जपान किंवा नॉर्थ अमेरिका लावायची. त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी त्यांना 2 सूचना केल्या. ते म्हणाले पहिल्यांदा तर तुम्ही तिकडे लावू नका, तिथली टेक्नॉलॉजी तिथलं तंत्रज्ञान तुम्ही भारतामध्ये आणा. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की अध्यात्म आणि विज्ञान याच्यामधला मेळ काय तो त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत भारतामध्ये विज्ञानावर संशोधन करणारी इन्स्टिट्यूट सुरू केली पाहिजे. आणि मग तिथनं परत आल्यानंतर जमशेदजी टाटांनी 1898ला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इम्पिरिकल सायन्सेस ही बंगलोरला तयार केली आणि एक पत्र स्वामी विवेकानंदांना पाठवलं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे इन्स्टिट्यूट मी तयार केली आहे, आता या इन्स्टिट्यूटचे पहिले व्हाईस चान्सलर तुम्ही झालं पाहिजे, असं पत्र केलं. त्याला स्वामी विवेकानंदांनी उत्तर दिलं, मला ईश्वराने यापेक्षा खूप व्यापक काम करण्याकरता पाठवलं आहे, मी एका ठिकाणी स्वतःला बांधून ठेवू शकत नाही, पण ही संस्था भारतामध्ये विज्ञाननिष्ठ समाज तयार करण्याकरता एक अतिशय महत्त्वाची संस्था ठरेल. आणि आज आपण पाहतोय भारतातली एक संस्था ती आहे. आणि म्हणून स्वामी विवेकानंद हे एक प्रकारे या भारताच्या तरुण पिढीला, आणि बघा त्यांनी 20व्या शतकात सांगितलं होतं 21वं शतक हे भारताचं असेल, आज आपण पाहून राहिलो 21वं शतक भारताचं. तेव्हा स्वामी विवेकानंदांनी जे भगवं वादळ सुरू केलं ते आज इथपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे आणि पुढे तसंच ते घुंगावत राहणार आहे. देवेंद्रजी, महाराष्ट्रातला इन्फ्रामॅन किंवा जलयुक्त शिवारमधून पाण्याच्या चळवळीचे प्रणेता, गुंतवणूक खेचून आणणारा कणखर नेता, अशी अनेक विविध बिरुद तुम्हाला लागली. पण ज्या महानगरपालिकेचा जन्मच तुमच्यामुळे झालाय त्या महानगरपालिकेच्या वर्तमानाकडे आणि तिच्या भविष्याकडे आपण कसं पाहता? मला असं वाटतं की ही जी महानगरपालिका आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. कारण एक प्रकारे आपण जर विचार केला तर ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा या 2 जिल्ह्यांना जोडणारी अशा प्रकारची महानगरपालिका आहे. आणि मी नेहमी असं सांगतो की भविष्यातली तिसरी मुंबई
नवी मुंबई झाली. तिसरी मुंबई जी आपण तयार करणार आहोत त्या तिसऱ्या मुंबईमध्ये या महानगरपालिकेचा या पनवेल आणि सगळा जो आपलं नवीन एअरपोर्ट आहे या सगळ्या भागाचा एक अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी वाटा राहणार आहे. विशेषतः आता जे नवी मुंबईचं एअरपोर्ट आपण तयार केलं ज्याला पुढे भविष्यात आपण दिवा पाटलांचं नाव देणार आहोत, हे जे एअरपोर्ट आहे या एअरपोर्टमुळे एक मोठा एरिया तयार झाला ज्याला आपण नैना म्हणतो. म्हणजे एअरपोर्टचा जो इन्फ्लुएन्स झोन आहे, हा जो इन्फ्लुएन्स झोन आहे याला आता येत्या काळामध्ये आपण एक तिसऱ्या मुंबईच्या रूपानं जोडतोय किंवा तयार करतोय. आणि याच्यामध्ये आपण एअरपोर्टपासून जवळ एक एज्युसिटी तयार करतो, ज्या एज्युसिटीमध्ये जवळपास त्या ठिकाणी 12 हायएस्ट रँकिंग फॉरेन युनिव्हर्सिटीज असतात. त्यातल्या 7 मी आता LOI देखील घेतल्या, अजून 5 LOI घेत आहे. म्हणजे ज्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेण्याकरता आपल्या तरुणाईची रांग लागायची पण 100पैकी 5च लोकांना मिळायचा, आता तिथे त्या युनिव्हर्सिटी पूर्ण कॅम्पस घेऊन इथे येत आहे आणि कम्प्लिटली या ठिकाणी त्या युनिव्हर्सिटीज तयार होणार आहे. अशी एज्युसिटी आपण तयार करतोय. या ठिकाणी आपण संपूर्ण टेक्नॉलॉजी आणि या सगळ्या गोष्टीच्या दृष्टीने एक इनोव्हेशन सिटी तयार करतो. ही इनोव्हेशन सिटी जी असेल, मी असं म्हणू शकतो की देशातली सर्वात आधुनिक अशा प्रकारची इनोव्हेशन सिटी असेल. सर्व प्रकारचं इनोव्हेशन आपण तिथे होस्ट करू. आणि टाटा सन्सचे जे एन चंद्रशेखरन आहे त्यांनी त्याचं एक हे तयार केलं आहे. आणि होपफुली आता डावोसला सगळे फॉरेन इन्व्हेस्टर्स आणि अशी सगळी आमची एक मीट आहे आणि त्याच्यामध्ये या संदर्भातला आम्ही करार करू आणि एक इनोव्हेशन सिटी आम्ही या ठिकाणी तयार करू, स्पोर्ट्स सिटी तयार करू, या ठिकाणी आम्ही मेडिसिटी तयार करू. त्यामुळे नवी मुंबई, पनवेल आणि नैना असा हा जो परिसर आहे, हा परिसर हे आपलं नवीन ग्रोथ इंजिन होणार आहे. आज तुम्ही बघा की जवळपास भारताचं 65% डेटा सेंटर कॅपॅसिटी याच भागामध्ये आहे. आणि त्यामुळे भविष्यातलं जे AI रेव्होल्युशन आहे, जे GCC रेव्होल्युशन आहे, हे सगळं इथेच आपण कॅच करणार. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो सगळा भाग आहे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि पुढच्या काळामध्ये सगळ्यात व्हायब्रंट आणि आपल्या अर्थव्यवस्थेला सर्वाधिक चालना देणारा असा भाग. सर, सगळ्यात आधी दावोस दौऱ्यासाठी खूप मनपूर्वक शुभेच्छा. बऱ्याच लोकांच्या नजरा त्या दौऱ्याकडे आहेत, त्यामुळे तुम्ही घवघवीत यश मिळूनच तिथून परत याल अशा शुभेच्छा. आणि दुसरं म्हणजे आत्ता तुम्ही दिवा पाटलांच्या नावाचा उल्लेख केला विमानतळासाठी, तर उत्सुकता म्हणून विचारतो की त्याला इतका विलंब झाला? त्याच्यामध्ये प्रोसेसेस पुष्कळ आहेत. काय झालं की मध्यंतरी कुठलीच नावं द्यायची नाहीत असा एक निर्णय सरकारने घेतला होता, मग तो निर्णय बदलला. त्यामुळे आता त्याच्यामध्ये पहिलं स्टेप असते की राज्याने रिकमेंड करायचं, ते आता आम्ही रिकमेंड केलं आहे. आता त्या ठिकाणी त्याच्यावर पुढची प्रोसेस चालली आहे. मला असं वाटतं की आता त्याच्यात खूप जास्त विलंब काही होणार नाही, आपण लवकरच हे नाव देऊ शकतो. इथे टाळ्या वाजल्या पाहिजे. सर, तुम्ही जेव्हा बोलता वर्तमानाविषयी, भविष्याविषयी, तेव्हा ना एक बळ येतं आणि असं वाटतं की हो, हे अगदीच पॉसिबल आहे, कारण तुम्ही ते घडवून आणणार आहात. इथे उपस्थित तमाम रसिकांचं मी स्वागत करते आणि त्यांच्या वतीने मी अमृता तुमचं मनापासून स्वागत करते पुन्हा एकदा. सर, कसं आहे ना की वाहतुकीचे प्रश्न बरेच आहेत, तर ती कोंडी आपण कशी दूर करणार आहात किंवा त्याबद्दल आपल्या काय योजना आहेत? ते खरंच आहे की आपण जर विचार केला तर एक प्रकारे उत्तरेकडनं दक्षिणेकडे जाणारा सगळा ट्रॅफिक जो आहे त्याच्यामुळे या पनवेलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सगळी कोंडी होताना आपल्याला दिसते. आणि आता जी काही दिल्ली वडोदरा कनेक्टिव्हिटी आहे त्याच्यामुळे आपण आता याला एक प्रकारे डिकंजेस्ट करण्याचा प्रयत्न करतो. आणि विशेषतः कळंबोलीजवळ आता कळंबोलीचं जे जंक्शन आहे हे जंक्शन आता त्या ठिकाणी आपण रिडेव्हलप करतो. मला असं वाटतं की मला म्हणजे आर्किटेक्चरल मार्बल हे त्या ठिकाणी ट्रॅफिकचं सिम्युलेशन करण्याकरता आणि ट्रॅफिक मॅनेज करण्याकरता होणारे जवळपास 750 कोटी रुपये हे त्याच्यावर खर्च होणार आहे. आपला जो एक बोगदा देखील आपण तुर्भेकडे जाणारा एक तयार करतो. इथनं आपण जी काही एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी आहे त्या कनेक्टिव्हिटी करता देखील 2 वेगवेगळे मार्ग हे आपण तयार केलेले आहेत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण
हा जो सगळा भाग आहे हा ट्रॅफिकच्या दृष्टीने डिकंजेस्ट करणार आहोत. आणि त्याचसोबत आपण जर विचार केला तर सिडकोने नवी मुंबई आणि पनवेल या सगळ्या भागामध्ये जवळपास 59 किलोमीटरचं एक मेट्रोचं नेटवर्क हातामध्ये घेतलेलं आहे. या मेट्रोच्या नेटवर्कमुळे म्हणजे अगदी बेलापूरपासनं हे जे काही सगळं नेटवर्क आहे हे त्या ठिकाणी तयार होणार आहे. आणि पेंधारपासनं आपल्या नवी मुंबईच्या एअरपोर्टपर्यंत, नवी मुंबई एअरपोर्टपासनं तर आपलं जे आताचं जे छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट आहे तिथपर्यंत देखील आपण एक मेट्रो करणार आहोत. आपण म्हणजे नेरूळ, उरण, पनवेल असं सगळं त्या ठिकाणी मेट्रोने जोडणार आहोत. कल्याण, तळोजा, पनवेल हे आपण मेट्रोने जोडणार आहोत. त्यामुळे एक मेट्रोचं मोठं नेटवर्क देखील या ठिकाणी आपण तयार करतो. आता आपण बघा समजा उल्वे कोस्टल रोड असेल, उरण कोस्टल रोड असेल, अशा प्रकारचे हे जे सगळे रस्ते करतो म्हणजे एअरपोर्टकडे आणि JNPT कडे सिमलेसली आपल्याला कसं आणता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आणि त्यातनं हा जो काही आपला दिल्ली वडोदरा जो रोड आहे त्या रोडवरनं देखील टनेल्स आणि रस्त्याच्या माध्यमातून आपण सगळा ट्रॅफिक हा त्या ठिकाणी डायव्हर्ट करणार आहोत जो JNPT ला जाणार आहे. त्यामुळे एकूणच जर आपण विचार केला तर एक खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम या पनवेलमध्ये आता आपण हातामध्ये घेतलेलं आहे. वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यात हे काम त्या ठिकाणी पूर्ण होईल. आणि मला असं वाटतं की त्यानंतर निश्चितपणे हा जो सगळा भाग आहे जो आज आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये कंजेशन दिसत आहे ते कंजेशन आपण दूर करू शकतो. आता तुम्ही बोलता बोलता असं म्हणाल की या विमानतळापासून अंधेरी विमानतळापर्यंत तुम्ही मेट्रो सुरू करणार आहात, म्हणजे ते एअरपोर्ट राहणार आहे थोडक्यात. मी तुम्हाला सांगतो ते एअरपोर्ट राहणार आहे, हे एअरपोर्ट राहणार आहे आणि एक अजून तिसरं एअरपोर्ट आपण मुंबईला करणार. आपण विचार करा लंडन सारखं शहर जर 3 एअरपोर्ट आहे, अमेरिकेतल्या एअरपोर्ट म्हणजे का आता एका या आपल्या नवी मुंबईच्या एअरपोर्टमुळे आपण या सगळ्या भागामध्ये जवळपास 6 लाख कोटी रुपयाची अर्थव्यवस्था उभी करतोय. 6 लाख कोटी रुपयाची. त्यामुळे तुम्ही हा विचार करा एक एअरपोर्ट काय करू शकतं. एका एअरपोर्टमुळे हा सगळा जो भाग आहे आणि किती मोठा भाग आहे माहिती आहे. समजा नैनाचा आपण विचार केला, आपलं पुणे आज एक पुणे शहर किंवा पुणे महानगरपालिका एक बिगेस्ट अर्बन अग्लोमरेशन म्हणून समजा दिल्ली NCT एरिया सोडला तर सिंगल राज्याचं सगळ्यात मोठी महानगरपालिकेचं क्षेत्र हे बृहन्मुंबई नंतर, पण बृहन्मुंबई हे लांब आहे. त्यामुळे स्क्वेअर किलोमीटरमध्ये सगळ्यात मोठं पुणे आहे ते 500 स्क्वेअर किलोमीटर आहे आणि नैनाचं क्षेत्र 575 स्क्वेअर किलोमीटर आहे. आणि त्याच्यापेक्षा मोठं हे का होऊ शकतं, एका एअरपोर्टमुळे होऊ शकतं. हे सगळे विकास आणि मुंबईचं जे एअरपोर्ट आहे सिंगल रनवेमुळे त्या एअरपोर्टला आपल्याला नव्याने कुठलंही लँडिंग देता येत नव्हतं. जवळपास मी असं म्हणेन की आपला 1 ते 1.5% GDP हा केवळ एअरपोर्टला लँडिंग दे म्हणून थांबला किंवा ती ग्रोथ आपल्याला मिळत होती. ही सगळी ग्रोथ तिकडे मिळणार आहे. आता आपण जर हा ईस्टर्न साईडला समजला तर आता आपण अजून एक जो तिसरा एअरपोर्ट आहे तो नॉर्थ वेस्टर्न साईडला म्हणजे जिथे वाढवणचं बंदर आहे त्या ठिकाणी आपण करणार आहोत. मुंबईला तिसरा एअरपोर्ट केला तरी देखील तेवढंच कंजेशन तुम्हाला मिळेल, इतकी मागणी मुंबईमध्ये उतरायची आहे. आता या एअरपोर्टवर सुरू झाल्यापासून आपण बघा किती मोठ्या प्रमाणात लँडिंग चालू झाले. त्यामुळे जे शहरातले एअरपोर्ट आहे ते तर राहीलच. त्याही एअरपोर्टमध्ये आमचा प्रयत्न काय आहे तर आत्ताची जी त्याची पॅसेंजर कॅपॅसिटी आहे तीही तिथली पॅसेंजर कॅपॅसिटी आम्ही 1.5 करणार आहे. जो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे किंवा एअरपोर्ट आहे त्याची 1.5 करणार आहे. ज्या विमानतळाचं भूमिपूजन आपण केलं तिथे पहिल्यांदा लँड होताना काय प्रॉब्लेम? मला तुम्हाला सांगतो अतिशय आनंद झाला कारण नवी मुंबईच्या एअरपोर्टची घोषणा 90s झाली होती, पण ते कासवाच्या चालीने चालत होतं, त्याला परमिशन्स मिळत नव्हत्या. पण ज्यावेळेस मोदीजींचं सरकार आलं आणि मी तुम्हाला घटना सांगतो की केंद्र सरकारशी संबंधित 8 परमिशन 8 ते 9 वर्षापासून मिळालेल्या नव्हत्या. आणि मोदीजींची एक व्हिडिओ कॉन्फरन्स होते, त्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मी ते लिस्ट केलं आणि काय परिणाम होतो बघा. ज्या दिवशी सकाळी मोदीजी रिव्ह्यू घेणार होते त्या दिवशी सकाळपर्यंत 7 परवानग्या आणि जी 8वी परवानगी होती मोदीजींनी विचारली का नाही आली
त्यावेळेस त्यांनी सांगितलं की याला 1 महिन्याची स्टॅट्युटरी नोटीस द्यावी लागते, ती आम्ही दिली आहे, ती संपल्याबरोबर ही परवानगी पडली. आणि या सगळ्या परवानगी आल्या आणि त्याच्यानंतर त्यातल्या सगळ्या अडचणी आम्ही दूर केल्या. विशेषतः नवी मुंबईच्या लोकांचे मी किंवा पनवेलच्या लोकांचे, उरणच्या लोकांचे किंवा या सगळ्या भागातल्या लोकांचे मी मनापासून आभार मानतो. इथली जी गावं होती, आता त्या सगळ्या गावांची नावं मला आठवत नाही आहेत, पण त्या गावांनी इतकं प्रचंड सहकार्य केलं आणि म्हणूनच या ठिकाणी आपण करू शकतो. आमचे रामशेठ या ठिकाणी आहेत, रामशेठ ठाकूरांनी खूप आम्हाला त्याच्यामध्ये सहकार्य केलं. अन्यथा हे फार कठीण काम होतं आणि त्या सहकार्यामुळेच लोक कन्व्हिन्स झाले आणि आपण फास्ट हे काम करू. सर तुम्ही जसं म्हटलं तसं की आधी सगळं कासव चालीने चाललं होतं, तर नवी मुंबईचं विमानतळ, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, तुम्ही एक टाइमलाईन सांगितली आणि वेळेत सगळं पूर्ण केलं. ते कसं काय साध्य केलं? म्हणजे कसं आहे की सरकारी प्रोजेक्ट म्हटलं की आम्हा नागरिकांना ना चला आता 15-20 वर्ष लागतील याची सवय करून घेतली आता आम्ही, नाही का, आम्ही समजून आहोत तसे. पण मग तुम्ही काय हातात चाबूक वगैरे घेतलात आणि हे सगळं कम्प्लीट केलं का? मुळामध्ये हा जो अटल सेतू आहे ना, हा अटल सेतूचा कन्सेप्ट तयार केला आहे JRD टाटाने. बरं, 1962 त्यांनी 1962ला म्हटलं होतं की आपल्याला मुंबई आणि नवी मुंबई अशा प्रकारे जोडता येईल. त्यानंतर खूप प्रयत्न झाले पण ते काही होत नव्हतं. सरकारने कोणी योग्य करून मला, ज्यावेळी मी आलो त्यावेळेस आम्ही याचं काम हातामध्ये घेतलं. तर हे सगळे जे प्रोजेक्ट मी करू शकलो याचं कारण मी एक वॉर रूम तयार केली होती आणि या वॉर रूममध्ये आम्ही जेवढे स्टेक होल्डर्स आहेत, कारण एक प्रोजेक्ट करायचा तर त्याच्यामध्ये पर्यावरण आहे, त्याच्यात वन आहे, त्याच्यात CRZ आहे, त्याच्यामध्ये रस्ते आहेत, त्याच्यामध्ये BSNL आहे, त्याच्यामध्ये अजून PWD आहे. असे 17-20 अथॉरिटीज केंद्राच्या राज्याच्या यांच्या परवानग्या घ्या, त्यांचे शिफ्टिंग करा. तर मी या सगळ्या प्रोजेक्टला वॉर रूममध्ये घ्यायचो, सगळ्यांना एका टेबलावर बसवायचो. तुमच्या काय अडचणी आहे तिथे सांगा, इथे परवानगी द्या. असं करत करत एक एक परवानगी आम्ही मिळत गेलो. याच्यामध्ये त्या ठिकाणी मायग्रेटरी बर्ड्सचा प्रश्न होता. त्या संदर्भात आम्ही बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी जी आहे त्यांनाच काम दिलं आणि तिथे नव्याने आपल्याला बर्ड सँक्च्युरी कशी करता येईल ते आपण तयार केलं. मँग्रोव्हचा प्रश्न होता, नवीन मँग्रोव्हचा पार्क कुठे तयार करता येईल याचा आम्ही प्रयत्न केला, त्याचं नीट अलाइनमेंट केलं. आणि हे सगळं करू नये हायकोर्टात लढावं लागलं, सुप्रीम कोर्टात लढावं लागलं. या सगळ्या लढाया आम्ही जिंकलो. आणि मग एक अजून प्रश्न होता की याच्याकरता आम्हाला जपान गव्हर्नमेंटने पैसे दिले होते, म्हणजे कर्ज दिलं होतं. माझा आग्रह होता की कर्ज मला डायरेक्ट MMRDA वर पाहिजे, कारण MMRDA करताय. मग त्याकरता मला केंद्र सरकारपर्यंत जावं लागलं आणि केंद्र सरकारने कायद्यात बदल करून मला ती परवानगी दिली. आणि मग या सगळ्या प्रयत्नातनं शेवटी तो अटल सेतू जो आहे तो तयार झाला. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी पाठपुराव्याची आमची पद्धत आहे, मुंबई आणि MMR रिजनचे इतके प्रोजेक्ट, आणि म्हणून मी नेहमी सांगतो मी तयार केलेला एकही प्रोजेक्ट माझा नाही. याची कल्पना कोणीतरी केली होती कधीतरी, पण माझं त्यातलं यश काय आहे तर हे सगळे प्रोजेक्ट मी एक्झिक्यूट करून दाखवले. जे नुसते कागदात आणि संकल्पनेत होते ते ऍक्च्युअल डिलिव्हर करून द्या. साहेब, मुंबईतले सगळे टोल आता फ्री झाले चारचाकी वाहनांसाठी, पण वाशीचा पण टोल फ्री झालाय. पण मग अटल सेतू टोल फ्री होणार का? नाही, अटल सेतू याकरता टोल फ्री होणार म्हणजे की अटल सेतूचा परतावा जो आहे तो टोलवर आधारित आपण घेतला आहे. त्याच्यावर अटल सेतूवर आपण जे काही कर्ज आहे त्या कर्जाचा परतावा त्यातून चाललाय. पण एकच आम्ही केलं की मुलामध्ये कर्जाचा परतावा देण्याकरता टोलचे जे रेट्स ठरले होते त्याच्या 25% रेटमध्ये आम्ही टोल घेतोय. आणि फॉर्च्युनेटली त्याच्यावरचा ट्रॅफिक या वेगानं वाढतोय, ज्या वेगानं वाढतोय त्यामुळे आम्हाला असं वाटतं 25% रेटने घेऊ नये, आम्ही डेट सर्व्हिसिंग करू शकू. आणि एकदा कोस्टल रोडने तो एअरपोर्टला जोडला गेला आणि तिकडे शिवडी वरळी रिंग जी आहे, वरळी शिवडी रिंग ही पूर्ण झाली की माझं मत आहे त्याच्यावरचा ट्रॅफिक हा अजून 50% वाढेल. आणि त्यानंतर मात्र आम्ही अगदी डेट सर्व्हिसिंग नीट करू शकतो. मुंबई आणि MMR क्षेत्रात स्वयं पुनर्विकासाचा एक नवीन अध्याय तुम्ही सुरू केला, त्याबद्दल जरा विस्तृतपणे ऐकायला आवडेल. आणि इथे त्याचा फायदा होईल असं तुम्हाला वाटतं, आणि जर होणार असेल तर कशा पद्धतीने होईल? असं आहे की पुनर्विकासाच्या संदर्भात 30 वर्षापूर्वीच्या ज्या इमारती आहेत
त्याला आपण पुनर्विकासाची परवानगी देतो, कारण हे सगळे कोस्टल शहर आहेत. इथे 30 वर्षानंतर 40 वर्षानंतर जुन्या बांधलेल्या ज्या इमारती आहेत, तेव्हाची टेक्नॉलॉजी, तेव्हाचं स्टील, या सगळ्यामध्ये एक थोडासा एक शंका निर्माण होते. म्हणून परत लोकांच्या गरजाही वाढल्या, म्हणून लोक रिडेव्हलपमेंटला जातात. पण मुंबईत असं लक्षात आलं, ठाण्यात लक्षात आलं, रिडेव्हलपमेंट करता बिल्डर ते घेऊन घेतात, तुम्हाला बाहेर काढतात आणि 15-15 वर्ष रिडेव्हलपमेंट अटकून राहतात आणि मग त्यातनं लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. आणि म्हणून आम्ही मुंबईतला पहिला प्रयोग केला, सेल्फ रिडेव्हलपमेंटचा आम्ही विषय आणला की सगळ्या परवानग्या तुम्हाला आम्ही देऊ, कन्सेशन्स आम्ही त्याच्यामध्ये दिले, सोसायटीनेच त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करायचा, डेव्हलपरकडे ते जाणार. त्याचा फायदा काय झाला की 600 स्क्वेअर फुटात जो राहणारा होता, याला तो डेव्हलपर जो आहे तो 750 द्यायचा, सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये त्याला 1200 मिळतो, 1100 मिळतो. त्याचे पैसे वाचत आहेत, त्याचं डिपॉझिट त्याला जास्त मिळत आहे. आणि म्हणून आता मुंबईत 1600 सोसायटीज या सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये गेलेल्या आहेत. काही पूर्ण झाल्या. मी स्वतः त्या ठिकाणी फ्लॅटची चावी देण्याकरता गेलो होतो, तर त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून मला अतिशय आनंद झाला. आता सगळ्या MMR रिजनमध्ये, सिडकोच्या क्षेत्रामध्ये आपण आता याची पॉलिसी तयार केली आहे, त्याची कमिटी तयार केली आहे. आता तो सगळीकडे आम्ही लागू करणार आहोत आणि मला विश्वास आहे म्हणजे बिल्डर्स देखील करतील, पण ज्यांना स्वतः करायचं आहे त्यांना करण्याकरता आणि आपले पैसे वाचवण्याकरता एक संधी आम्ही देतो. सर, कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट असो तर ना तिकडे नागरिकांची थोडी गैरसोय होते. शहरं विस्तारतात तेव्हा तितक्याच अधिक सोयी सुविधा सुद्धा तयार कराव्या लागतात. म्हणजे एकीकडे पोचायला रस्ते, दुसरीकडे जगायला पाणी, हे सगळं तर बेसिक झालंच. तर ह्या भागात रस्त्याचं आणि पाण्याचं काय नियोजन आहे? पहिल्यांदा तर पाण्याचं नियोजन हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि विशेषतः आता पनवेलसारख्या या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आपण जो काही नावाशेवा टप्पा 3 आहे, याच्या माध्यमातून जवळपास 65 MLD पाणी इथे आणणार आहोत. हेटवडीमधलं देखील 15 MLD पाणी आपण इथे दिलं आहे. त्यांनी आताची गरज जी आहे ती भागेल, पण ह्या वाढता एरिया आहे, यातली भविष्याची गरज महत्त्वाची आहे. आणि म्हणून या क्षेत्राकरता आणि सगळा जो MMRचं रिजन आहे, याकरता 2 धरणं महत्त्वाची होती, कोशी आणि शिला. ही धरणं कोणी करायची? महानगरपालिकेने करायची की कोणी करायची? पैसे कोण देणार? ते म्हणायचे इरिगेशनने करावं, इरिगेशनने म्हणायचं ते MMRDA करावं. अशा पद्धतीनं अनेक वर्ष टोलवाटोली चालली होती, धरणं काही होत नव्हतं. एक दिवस आत्ता 6 महिन्यापूर्वी मी फाईल बोलवली आणि दोन्ही फाईलवर मी एक पानाची नोट लिहिली. त्यात मी सांगितलं की 2 धरणं पुढच्या काळात 2050 पर्यंत MMR रिजन आणि सिडकोतल्या ज्या काही महानगरपालिका त्यांना पाणी देऊ शकणार आहेत, याचं काम वेळेत झालं पाहिजे. आणि म्हणून मी याच्यामध्ये आदेशित करतो की हे काम MMRDAने हातात घ्यावं. डिपॉझिट वर्क म्हणून ते त्यांनी म्हणजे याचा खर्च सगळा MMRDAने करावा. डिपॉझिट वर्क म्हणून त्यांनी ते इरिगेशन विभागाला द्यावं, एक्झिक्यूट इरिगेशन विभागाने करावं. त्याकरता पैसे उभं करण्याचं काम MMRDAने करावं. त्याला जी काही बँक गॅरंटी द्यावी लागते किंवा कर्जाला गॅरंटी द्यावी लागते, ती कर्जाला गॅरंटी महाराष्ट्र सरकार देईल. आणि मग याच्यातनं ज्या ज्या महानगरपालिकांना आपण पाणी देऊ त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे ते आपण भविष्यात ठरवू आणि त्यांच्याकडनं घेऊ. पण त्याकरता थांबायचं नाही. हा निर्णय केला आणि नुसतं निर्णय करून थांबलो नाही, तो एक्झिक्यूट केला. त्या दोन्ही ठिकाणचे टेंडर्स काढले, त्याचे वर्क ऑर्डर दिले, त्याचं काम सुरू केलं आहे. आता 3 ते 4 वर्षात हे सगळे धरणं पूर्ण होते आणि 2050 पर्यंत पनवेलसारखी जी शहरं आहेत, या शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटला. तुम्ही म्हणाला होतात की महापालिका 3600 कोटी रुपये देणार, पण त्यामुळे महापालिकेवर जर आर्थिक भार आला तर तो भार आपसुकच नागरिकांवर येणार नाही का? कारण ऑलरेडी नागरिकांमध्ये इथे मालमत्ता कराच्या बाबतीत खूप संभ्रम आहे, खूप कन्फ्युजन आहे. तर ते कसं दूर करता येईल आणि त्याच्यावर काय होईल? हे पूर्वीचं होतं की जेव्हा शिलाचा सगळा खर्च आपण महानगरपालिकेला टाकला होता त्यावेळेस एवढे पैसे द्यावे लागले असते. आता एवढे पैसे द्यायची गरज महानगरपालिकेला पडणार नाही. एक शेअर्ड कॉन्ट्रीब्युशन हे फक्त महानगरपालिकेनं त्या ठिकाणी जाणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता पूर्वीसारखे पैसे काही आम्ही
महानगरपालिकेकडनं त्या ठिकाणी घेणार नाही. पण टॅक्सेसचा जो विषय आपण मांडला, खरं म्हणजे या संदर्भात ही महानगरपालिका पहिली अशी महानगरपालिका होती की ज्या महानगरपालिकेने कोविडच्या काळामध्ये शास्ती करामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सूट दिली. अगदी 90% शास्ती करामध्ये सूट दिली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना अपेक्षित अशा प्रकारचं टॅक्स स्ट्रक्चर ही महानगरपालिका करते. कारण शेवटी टॅक्सेस तुम्ही घेणार नाही तर तुम्ही पगार कुठून देणार आहे? महापालिकेचं इन्कम काय? टॅक्स हे इन्कम आहे. जे घरं आपण बांधतो त्याच्यातनं जे काही प्रीमियम येतं ते किंवा जे काही आपला प्लॅन पास करण्याकरता पैसे येतात हेच महानगरपालिकेचं मेजर इन्कम असतं. पण आता या ठिकाणी अतिशय रॅशनलायझेशन हे टॅक्सेसचं केल्यानंतर देखील मला बघायला मिळालं की आमच्या समोर जे लढतायत त्या लोकांनी एक ॲफिडेव्हिट छापलं आणि ॲफिडेव्हिट छापून ते टॅक्सेस कसे कमी करणार आहेत आणि कशा पद्धतीनं ते कायद्याचा अवलंब करणार आहेत अशा पद्धतीचं एक त्यांनी ॲफिडेव्हिट छापलेलं आहे. खरं म्हणजे पहिल्यांदा तर त्यांना माहिती आहे ते निवडूनच येणार नाही आहेत. त्यामुळे जे निवडून येणार नाही ते लोक आश्वासन देताना आम्ही तुम्हाला ताजमहाल बांधून देतो, आम्ही तुम्हाला मोटर गाडी विकत घेऊन देतो असंही ॲफिडेव्हिट देऊ शकतो. ॲफिडेव्हिट कोणाच्या बापाचं थोडी जातं, एक कागदावर छापावं लागतं आणि लोकांमध्ये वाटावं लागतं. पण ज्या गोष्टी या ठिकाणी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी आमच्या महानगरपालिकेने मागच्याही काळात केल्या, पुढच्याही काळात करू. टॅक्सेसचं रॅशनलायझेशन आम्ही करू. पण हे जे काही खोटे आश्वासनं देऊन आणि काहीतरी ॲफिडेव्हिटचा कागद छापून हे जे काही मतं मागतायत यांना मात्र पनवेलकर भुलतील असं मला बिलकुल वाटतं. सर, तुम्ही आता कोविडचा उल्लेख केला आणि तो काळ खरंच आपल्या सगळ्यांसाठीच खूप भयानक होता, म्हणजे संपूर्ण जगासाठीच. कोविडच्या काळात एकतर सगळं बंद होतं, पण तुम्ही विरोधी पक्षनेते असूनही सर्वत्र फिरत होता. इथे पनवेलला तुम्ही 2दा भेट दिली आहे, तेव्हा तुम्ही कुठल्या भूमिकेत होतात आणि घरी कोणाला अशी भीती वाटत नव्हती का, काळजी वाटत नव्हती का? तुम्हाला सांगतो, कोविड सुरू झाला जसं लॉकडाऊन सुरू झालं तसं माझ्यातल्या नेत्यांनी मला सांगितलं की हीच वेळ आहे जनतेच्या पाठीशी उभं राहायची. आणि मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा राज्यात कुठलाही सरकारचा नेता बाहेर पडलेला नव्हता. ते नंतरही पडलेले ते माझ्या सरकारचे नेते. पण मी बाहेर पडलो आणि अक्षरशः पायाला भिंगरी लावून प्रत्येक जिल्ह्यात गेलो. प्रत्येक जिल्ह्यातल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये, इथल्या जिल्ह्यातले जे काही महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स आहेत तिथे जाऊन काय आहे काय नाही आहे मला माहिती होतं की आपण ते खूप परिवर्तन करू शकत नाही, पण कोणाचं तरी लक्ष आहे हे जर वाटलं तर प्रशासन जागेवर राहतं, लोकांना नीट ट्रीटमेंट मिळते. आणि म्हणून मी सगळ्या गावांमध्ये, शहरामध्ये जवळपास 2-2.5 महिने मी वेगवेगळ्या पद्धतीनं फिरत होतो. अगदी ICU मध्ये जात होतो. आणि म्हणजे घरच्यांना थोडी चिंता असेलच, पण मी त्यांना हे सांगितलं होतं की ही वेळ आहे आपल्याला जनतेच्या पाठीशी उभं राहायची. पनवेलमध्ये देखील मी आलो, इथल्याही कोविड केअर सेंटर असतील, हॉस्पिटल असेल, इथे सगळीकडे गेलो. ईश्वराच्या कृपेने त्या काळात मला कोविड झाला नाही, मी इतकं फिरलो तरी झाला नाही. मात्र त्यानंतर मी बिहारच्या निवडणुका आल्या आणि बिहारच्या निवडणुकीमध्ये मी बिहारचा इन्चार्ज होतो आणि इन्चार्ज म्हणून बिहारमध्ये गेलो आणि सेकंड वेव्ह आली आणि त्या सेकंड वेव्हमध्ये बिहारमध्ये मला कोविड झाला आणि मग तिथनं मला इथे परत यावं लागलं. पण आल्यानंतरही मी तुम्हाला सांगतो की मी एक निर्णय केला, घोषित केला की जर कोविडच्या काळामध्ये सामान्य माणूस हा सरकारी रुग्णालयामध्ये ॲडमिट होतो तर मी प्रायव्हेट रुग्णालयात ॲडमिट होणार नाही. आणि म्हणून मी देखील ज्यावेळेस मला कोविड झाला गव्हर्नमेंट हॉस्पिटलला ॲडमिट झालो. 11 दिवस गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये होतो, तिथनंच बरावून घरात. वा वा. तर कोविडचा उल्लेख म्हणून मनात प्रश्न आला सहज म्हणून विचारतोय, गैरसमज करू नका. तुम्हाला फेसबुक लाईव्ह नाही आवडत? असं आहे की फेसबुक लाईव्ह आणि जनता डेट अशा पद्धतीचं मला आवडत नाही. मी जनतेतही जातो आणि फेसबुकवरही लाईव्ह असतो. सर, आता खूप उत्तरांमध्ये तुमचा नैना प्रकल्पाबद्दल उल्लेख केला तुम्ही.
त्याबद्दल जरा सांगा ना प्लीज. आणि नैना प्रकल्प हा जसं मी सांगितलं की 575 स्क्वेअर किलोमीटरमध्ये एअरपोर्ट झाल्यामुळे जो इन्फ्लुएन्स एरिया तयार झाला आहे त्या एरियामध्ये होणार आहे. आणि नैना प्रकल्पाचा फायदा काय बघा, मुंबईचा विस्तार होऊ शकत नाही, पण आता मुंबईला नवी मुंबईशी जोडल्यामुळे अटल सेतूमुळे आणि आपण जी कनेक्टिव्हिटी करतोय हे हिंटरलँड आहे. त्यामुळे जी ग्रोथ मुंबईची झाली ती आता एका लेवल, आता मुंबईमध्ये केवळ हाय पेड जॉब्स तयार होऊ शकतात, पण सगळ्या प्रकारची ग्रोथ कुठे येऊ शकते तर ती या नैनाच्या एरियात येऊ शकते. आणि प्लस अफोर्डेबल हाऊसिंग कुठे होऊ शकतं ते नैनाच्या एरियात येऊ शकतं. जिथे लँडलॉक सिटी असते तिथे भाव कधी कमीच होत नाही, तिथे अफोर्डेबिलिटी कधी येऊच शकत नाही, तिथली अफोर्डेबिलिटी ही खूप हाय असते. पण ते परिवर्तन आपण इथे करू शकतो. आणि म्हणून या नैनाला आपण एक सुनियोजित अशा प्रकारचं अर्बन ॲग्लोमरेशन म्हणून पुढच्या काळामध्ये डेव्हलप करणार. सर अजून पनवेलमध्ये कुठली कामं सुरू आहेत, काय काय कामं सुरू आहेत? योजना आता खूप म्हणजे जर आपण महानगरपालिकेचा विचार केला, भुयारी गटाराची योजना चाललेली आहे, रस्त्यांची कामं चाललेली आहे, पिण्याच्या पाण्याची कामं चाललेली आहे, मागच्या काळामध्ये गार्डनची कामं काही झालेली आहे, या ठिकाणी महानगरपालिकेच्या इमारतीचं काम झालेलं आहे. आता या पनवेलचा 360 डिग्री विकास हा या ठिकाणी चाललेला आहे. जोरदार टाळ्या या गोष्टीसाठी. खरंच देवेंद्रजी, अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत माफ करा पण तरुण वर्ग राजकारणाकडे अत्यंत गलिच्छ नजरेने पाहत होता, पण आपल्याकडे पाहून बऱ्याच मोठ्या प्रमाणात युवा पिढीला असं वाटायला लागलं की आपणही राजकारणात यायला, याकडे कशा दृष्टिकोनातून बघता? मी असं म्हणेन की युवा पिढीने राजकारणात आलंच पाहिजे. आणि एक आपल्याला ही माहिती आहे लोकशाहीचं तत्व की लोकशाहीमध्ये पार्टिसिपेशन महत्वाचं आहे. तुम्ही ज्यांना निवडून देता तीच गव्हर्नमेंट तुम्ही डिझर्व करता. तुम्ही जर प्रक्रियेत नसला, फक्त बोटं दाखवत असला तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून ज्याला बदल घडवायचा आहे त्याने त्या बदलाचा भाग झाला पाहिजे. मी असं म्हणेन की तरुण पिढीचे काही ॲस्पिरेशन्स आहेत, हे ॲस्पिरेशन्स जर आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायचे असतील तर त्यांनाही राजकीय क्षेत्रात यावं लागेल. फक्त येत असताना मी एकच संदेश या ठिकाणी देऊ इच्छितो, राजकारणात यायचं असेल तर राजकारण मिशन म्हणून, हे प्रोफेशन नाही आहे. दिस इज नॉट अ प्रोफेशन. हा तुमचा धंदा नाही होऊ शकतो, धंदा तुमचा वेगळा करा. राजकारणामध्ये मिशन म्हणून या, मिशन म्हणून आला यशस्वी देखील व्हाल आणि सकारात्मक बदल देखील करू शकतो. आणि कमिशन म्हणून पण कमिशन तर नकोच. देवेंद्रजी, सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून इतिहासात आपली नोंद झालेलीच आहे, पण भविष्यात लोकांनी तुम्हाला तुमच्या कुठल्या कामासाठी लक्षात ठेवावं असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की एक काम काही सांगता येईल असं नाही, खूप कामं आहेत. म्हणजे जलयुक्त शिवारसारखं ज्यांनी महाराष्ट्र बदलून दाखवलं, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहेत, पण काही कामं अशी देखील आहेत की जसं अनाथांना दिलेलं आरक्षण, हे कसं काम आहे की ज्यातनं जेव्हा ते 800 अनाथ मुलं किंवा मुली या सरकारच्या नोकरीमध्ये लागलेले जेव्हा मी पाहतो त्यावेळेस मनाला समाधान वाटतं की एक चांगलं काम आपल्याकडून. अशी अनेक कामं आहेत. पण मी असं म्हणेन की कुठल्या कामाकरता लोकांनी लक्षात ठेवावं असं मी म्हणणार नाही. मला एवढंच हवं आहे की आपल्यानंतर लोकांनी एवढं म्हटलं पाहिजे, हा चांगला माणूस होता, याने काहीतरी केलं. हा प्रश्न राजकीय नाही किंवा पनवेलकरांपुरताच मर्यादित असं नाही, हा प्रश्न थोडा वैश्विक आहे. तुमच्यावर जर बायोपिक आला जीवनपट तर त्याचं नाव काय असावं असं तुम्हाला वाटतं? आणि त्यात तुम्हाला कुठल्या कलाकाराला तुमच्या भूमिकेत पाहायला आवडेल? हा फार कठीण प्रश्न तुम्ही विचारलाय, पण त्याचं नाव आपण हे ठेवू, आपला देवापूर. आपला देवापूर. आपला देवापूर हे नाव मला आवडेल. आणि आता माझ्या भूमिका कोण करेल? माझी नक्कल तर भाऊ कदम करतो, पण माझी भूमिका कोण करेल? कारण त्याच्या माझ्यासारखं वजनी पण राहावं लागेल ना. सर प्रसाद वजन वाढवेल. मग चालेल. आणि अमृता इकडे आहे. वजन वाढवणार असेल तर मी बिलकुल तयार आहे. यांच्यासारखा गुणी कलाकार जर करणार असेल तर त्याला न्यायच. थँक्यू. तर तुमचं समाजात जेवढं वजन आहे तेवढं मला पर्सनली वाढवायला लागेल.
पण मी नक्कीच प्रयत्न असं नेहमी करेन. सांगतो की तुम्ही सिंगल FSI वाले, मी डबल FSI वाला. प्रश्नांची मालिका संपली. आपण थोडक्यात रॅपिड फायर राऊंडकडे बोलूया. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार, तुम्ही जराही विचार न करता उत्तर द्यायचं. विकास की पर्यावरण? पर्यावरण पूरक विकास. वा वा. धर्म की कर्तव्य? धर्म की कर्तव्य? असं आहे, आपल्या धर्मातच सांगितलंय कर्तव्य हेच धर्म आहे. हे आपल्या धर्मातच सांगितलंय. आपल्याला गीतेमध्ये हाच त्या ठिकाणी कर्म हे जे आहे ते आपलं कर्तव्य आहे आणि तोच धर्म आहे. देवेंद्रजी, उत्तरामुळे मला असं वाटतं की तुमच्या टीमनी प्रश्न हे फोडले तुमच्याकडे आधीच पोहोचवत असतात. शहरं कशी असायला हवीत? लवेबल का लिव्हेबल? पहिल्यांदा शहरं लिव्हेबल करावी लागतील. ती लिव्हेबल झाली की ऑटोमॅटिक लिव्हेबल होते. सर हा जरा ना आमच्याकडे तुमचा काय आपण म्हणूया पाऊल असेल आमच्यावर तुमचं किती प्रेम आहे? हा हे कळेल. फिल्म सिटी की IT सिटी? असं आहे, आता फिल्म सिटीमध्ये आपण IT सिटी करतो. याचं कारण आता जी फिल्म आहे ना, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे, ही पोस्ट प्रोडक्शन झालेली आहे आणि टेक्नॉलॉजी हीच आता फिल्म डिफाईन करते. आणि म्हणून आता आपल्या फिल्म सिटीमध्ये आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरू करतो. IICT. आतापर्यंत देशात IITs आहे. आता पहिली IICT आपण तयार करतो आणि ही IICT क्रिएटर्स इकॉनॉमी जी आहे त्याच्यामध्ये मोलाचं योगदान देणार आहे. त्यामुळे फिल्म सिटी आणि IT सिटी आता वेगळी करता येणार नाही. IT सिटी ते फिल्म सिटी लागेल आणि फिल्म सिटीमध्ये IT सिटी लागेल. घरी गेल्यानंतर राजकारणावर चर्चा होते का संगीतावर? राजकारणावर तर बिलकुल नाही. संगीतावर चर्चा होऊ शकते, पण त्या चर्चेमध्ये मला हे सुनावलं जातं की तू बेसुरा आहेस त्यामुळे तू गाऊ नकोस, मी गाणार हे मला सांगितलं. आमचं एक अलिखित करार आहे की मला गाणे खूप येतात. मला हजारो गाणे पाठ आहेत. म्हणजे मी अगदी पूर्ण गाणं म्हणू शकतो गाण्याच्या भेंड्यांमध्ये, पण मला सूर नाही आहे. आणि माझी बायको जी अमृता, तिला सूर आहे पण अनेक वेळा लिरिक्स पाठ नसतात. त्यामुळे लिरिक्स सांगणारा मी आणि गाणारी ती, असा आमचा सुरसंगम आहे. शेवटचा प्रश्न देवेंद्रजी, मिसळ का मच्छी? मी कोल्हापूरून आलो आहे त्यामुळे मिसळच. वा. आपण इतक्या व्यस्ततेमधून इथे आलात, वेळ काढलात आणि आमच्याशी अत्यंत मनमोकळेपणाने बोललात, त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. सर्व आमदारांतर्फे, आयोजकांतर्फे आपले पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि आपले आभार मानतो सगळ्यांचे की आपण इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात आणि या गप्पा एन्जॉय केल्या. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. 16 तारखेच्या निकालासाठी खूप 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 शुभेच्छा. माझं काम तर मला करू द्या. सर पुन्हा एकदा आज मी तुमची फॅन झाले. थँक्यू सो मच. आज इतकं ऑनर्ड वाटतं इकडे येऊन आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि मी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातल्या सर्व नागरिकांना विनंती करतो की भविष्यातलं पनवेल निर्माण करण्याकरता भारतीय जनता पार्टी महायुतीलाच मतदान करा. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि RPI अशी महायुती आहे. भारतीय जनता पार्टीचं कमळ सगळ्यांना माहिती आहे, राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्याला माहिती आहे. त्यामुळे प्रत्येकाला 4 मतं द्यायची आहे. आपण गेल्यानंतर मतदान केंद्रावर कोण व्यक्ती आहे हे बघू नका, तो कसा दिसतो बघू नका, त्याचा चेहरा बघू नका, काळा आहे का गोरा आहे बघू नका, केस आहे का टकला आहे बघू नका. फक्त चिन्ह बघा, कमळ. आज शिवसेना, सॉरी शिवसेना पण आहे आपल्यासोबत, माफ करा, ही महायुती आहे. त्यामुळे कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ अशी 3 चिन्ह फक्त त्या ठिकाणी बघा. आणि ही 3 चिन्ह ज्या मशीनवर दिसतील त्या मशीनची बटन दाबा. मी तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करतो, पुढच्या 5 वर्षामध्ये ही महायुती एक प्रचंड मोठं काम करून दाखवेल आणि भविष्यातलं तुमच्या स्वप्नातलं पनवेल हे आम्ही घडवून दाखवू, हा विश्वास मी व्यक्त करतो.
धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजून आपण आभार मानायचे. एक पनवेलचं विजन या